तो रे माझा मित्राचा आजचा म्हणजेच 28 डिसेंबरचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. काल आपण पाहिलेलं असतं की ईश्वरीने सगळी रूम डेकोरेशन वगैरे केलेली असते, ती फोटो बघत असते आणि इतक्यातच तिथे अर्णव येतो. आता अर्णव आल्यानंतर म्हणत असतो की मी सुंदर मी आलो आहे, काय सांगायचं आहे तुला. आपण इथपर्यंतचा भाग पाहिलेला असतो. आता ईश्वरीची जे एक्सप्रेशन असतात तर ती खूप घाबरलेली पण असते आणि रडवेली पण झालेली असते. तिला काय बोलावं ते समजत नसतं. आता तिने पदराच्या पदराआड तिने फोटो लपवलेले असतात. आता अर्णव म्हणतो हे काय सगळं, मी सिंदर वॉट्स द ओकेशन असं म्हणतो आणि म्हणतो हे सगळं डेकोरेशन वगैरे काय, मी सिंदर बोल ना, काय सांगणार आहेस तू, असं अर्णव ईश्वरीला म्हणत असतो आणि ईश्वरी पाठमोरी झालेली असते. अर्णव म्हणतो एकतर तुम्हाला फोन करून बोलवून घेतलंस आणि नंतर स्टॅच्यूसारखी ती उभी आहेस, बोल ना. आणि आता ईश्वरीची पाठ वळलेली असते आणि ती रडत असते. अर्णव म्हणत असतो बोल ना मी सिंदर, काय सांगणार आहेस तू, काय झाले तुला. अर्णव आता खुश असतो, त्याला वाटत असते की नक्कीच काहीतरी घडणार आहे, पण ती बोलत नाही. त्यामुळे अर्णव म्हणतो हे बघ तू बोल ना, तू असं ना शांत राहणं ना तुला सूट होत नाहीये, तू न जेव्हा बडबडतेस ना तेव्हा छान दिसतेस. तरी ती काय बोलत नाही. अर्णव पुन्हा म्हणतो मी सुंदर बोल ना, तुला काय सांगायचं आहे ते. आणि अर्णव वाट बघत असतो की ईश्वरी आता काय बोलते ते. आता ईश्वरीचा अक्षरशः कंठ दाटून आलेला असतो. ईश्वरी अर्णवकडे तोंड करते आणि म्हणत असते की सर मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे म्हणून. अर्णव म्हणतो हां बोल ना मी सिंदूर. आणि इतक्यातच त्याच्या लक्षात येतं की गाडीतून उतरताना त्याच्या हातावरती ग्रीस लागलेला आहे. अर्णव म्हणतो मी सिंदूर जस्ट गिव्ह मी 1 मिनिट, हां माझ्या हाताला एक ग्रीस लागले तर मी हात धुवून येतो हं, असं म्हणून अर्णव आता बाथरूममध्ये जातो. आता अर्णव आतमध्ये गेल्यानंतर ईश्वरी ते सगळे फोटोग्राफ्स हातात घेते आणि बघायला लागते. आता ते सगळे फोटो बघून पुन्हा एकदा ती म्हणजे आता हे दुसऱ्यांदा फोटोग्राफ्स बघत असते आणि आता खूप बेचैन होते आणि तिला सगळ्या गोष्टी आठवतात. अंजली म्हणाली असते की एका बाईने आमच्या बाबांना तिच्या जाळ्यामध्ये ओढून घेतलं आणि आमच्या आईचा सुखी संसार तिने उद्ध्वस्त केला म्हणून. आणि आता ईश्वरी हे सगळे फोटोग्राफ्स बघत बघत तिला आठवत असतं. पुढे तिला आठवतं की जेव्हा तिला एक न्यूजपेपर सापडलेला असतो स्टोरूममध्ये आणि हे अर्णवला कळतं की हा ईश्वरी जवळ आहे पेपर. त्यावेळेस अर्णव म्हणतो की हे काय आहे. ईश्वरी म्हणते मी जानबुजकी नाही आणला. तर अर्णव म्हणतो मी तुला सकाळीच सांगितलं होतं ना त्या माणसाचं नाव माझ्यासमोर आणायचं नाही म्हणून. ईश्वरी म्हणते की का नाही, पण मी यांचं नाव काढायचं. तर अर्णव म्हणतो तुला काय वाटतं हे सगळं जाणून घेण्याचा तुला अधिकार नाही, तू मुद्दामून मला त्रास देते ना. आणि मी सुंदर गेले कित्येक वर्ष मी हे सगळं विसरण्याचा प्रयत्न करतोय पण मला नाही विसरता येत आहे. हे सगळं जे काही मागे घडलेलं असतं तो अर्णव तिला काय काय बोललेला असतो, अर्णव किती चिडलेला असतो. त्याच्या बाबांचा विषय काढल्यानंतर सगळं ईश्वरीला आठवतं आणि ईश्वरी म्हणते की नाही मी नाही सांगू शकणार सरांना. आणि पुढे रडत रडत म्हणते की सरांच्या जिंदगीतलं सगळ्यात मोठं दुःख आहे ते. आणि पुढे म्हणते की सरांच्या जिंदगीतल्या सगळ्यात मोठ्या दुःखाचं कारण माझी आई आहे असं म्हणून आता ईश्वरी रडायला लागते. आणि पुढे म्हणते की आता सरांना कसं आणि कुठल्या शब्दात सांगू की हे सगळं जे आहे ते माझ्या आईमुळे झालं आहे म्हणून. आणि पुढे म्हणते की समोर तरी कशी जायचं सरांच्या. आणि ईश्वरी म्हणत ते फोटोग्राफ्स बघून ईश्वरी रडता रडता तिला सुचतं की आता हे फोटोग्राफ्स आपण लपवून ठेवले पाहिजेत म्हणून. आणि ती म्हणते की नाही आता काही झालं तर सरांना हे फोटोग्राफ्स दिसता कामा नये म्हणून. ईश्वरी पळत जाते आणि कपाटामध्ये हे एका कपड्यांच्या खाली कपाटामध्ये हे सगळे फोटोग्राफ्स लपवून ठेवते आणि नंतर कपाटालाच दरवाजा बंद करून कपाटालाच टेकून उभा राहते. आता इतक्यातच अर्णव बाहेर येतो हात धुवून, त्याच्या हाताला ग्रीस लागलेला असतं म्हणून. आता अर्णव बाहेर आल्यानंतर म्हणतो की ईश्वरी कोणाचा बड्डे नाही आहे, मॅरेज ॲनिव्हर्सरीसुद्धा नाही आहे, तरी पण एवढं डेकोरेशन सगळं का केलं आहे, काय आहे आज. तर ईश्वरी म्हणते की सर तुम्हाला मला काहीतरी सांगायचं आहे म्हणून. आता अर्णव म्हणतो हां सांग ना. आणि मिस इंदोर आर यू ओके, कारण ती रडवेली झालेली अर्णवच्या लक्षात येतं. तो म्हणतो की काय झालं आहे म्हणून. ईश्वरी बोलतच नाही, फक्त सर म्हणत असते. आणि त्यानंतर ती सांगण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते की सर तुम्हाला माहिती नसेल पण. आता अर्णव म्हणतो की मी सुंदर काय माहिती नाही आहे मला, पण आता ईश्वरी सांगायला लागलेली असते सर म्हणते. इतक्यातच ती चक्कर येऊन खाली पडते. अर्णव तिला सांभाळतो. मी सिंदूर काय होतंय तुला, उठ असं अर्णव म्हणत असतो. पण ईश्वरी बेशुद्ध होते कारण हा धक्का तिला सहन झालेला नसतो. आणि आता आपण पुढचा सीन बघतोय. आता आपण दुसरा सीन बघतोय की ईश्वरीला बेडवरती झोपवलेलं असताना घरातले सगळेजण तिथे जमा झालेले असतात, डॉक्टरसुद्धा आणलेले असतात. आता वल्लरी म्हणत असते की त्या ईश्वरीने ते फोटो बघितलेत का नाहीत, नेमकं काय झालं आहे ना ती कळतच नाही आहे. कारण ईश्वरीला डॉक्टर चेक करत असतात. डॉक्टर म्हणत असतात की ईश्वरीला मी इंजेक्शन दिलेलं आहे ते जर शुद्धीवर आले ना की तिला हे सगळे मेडिसिन द्या आणि आजची रात्र काळजी घ्या, ताप वाढतोय असं सांगतात की ताप जर यांचा वाढतोय असं तुम्हाला वाटलं ना तर लगेचच मला इन्फॉर्म करा हां असं डॉक्टर सांगतात. आणि पुन्हा एकदा म्हणतात की काळजी घ्या बरं का म्हणून. आता हे सगळेजण पाहत असतात, सगळेजण रूममध्ये गोळा झालेले असतात. अर्णव म्हणतो की पण डॉक्टर अचानक एवढा ताप, जेव्हा मी घरी आलो
त्यावेळेस तर ती एकदम परफेक्टली ऑल राईट होती आणि तिला मला काहीतरी सांगायचं होतं आणि अचानक तिला चक्कर आली म्हणून अर्णव हे सगळं सांगतो आता अंजलीला आणि आजीला प्रश्न पडतो की असं काय झालं असेल. मामांना तर संशयच येतो. आता वल्लरी नुसतं तिच्याकडे बघत असते आणि पुढे म्हणते की घ्या म्हणजे एवढी मेहनत माझी सगळी वाया गेली तर. आणि पुढे म्हणते की त्या अर्णवला ही फोटोंबद्दल अजून काहीच कळलेलं दिसत नाहीये, पण मग निदान ईश्वरीने तरी फोटो पाहिले असतील का असं मामी विचार करत असते आणि वल्लरीकडे बघत असते. पण वल्लरी काही केल्या शुद्धीवर आलेलीच नसते. डॉक्टर म्हणतात त्यांचा ताप सतत मॉनिटर करत राहा, कारण यांचा ताप जर जास्त वाढला तर आपल्याला यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल. मामा म्हणतात डॉक्टर हे सगळं अचानक कशामुळे झालं असेल. डॉक्टर सांगतात नक्कीच यांनी कसलं तरी ना टेन्शन घेतलेलं असणार आहे. अर्णव म्हणतो टेन्शन. आता सगळ्यांना तर प्रश्नच पडतो की असं टेन्शन घेण्यासारखं काय झालं असेल, कारण ईश्वरी काल तर एकदम चांगली असते म्हणून. आता थोड्या गोष्टी वल्लरीच्या लक्षात यायला लागलेल्या असतात. आता त्या प्रिस्क्रिप्शनवरती डॉक्टर सगळे मेडिसिन लिहून देतात. मामा म्हणतात की आकाशचा डॉक्टरना सोडून येऊ म्हणून. आता डॉक्टर बाहेर जातात. आता डॉक्टर गेल्यानंतर अंजली म्हणत असते चिंटू काय रे हिने कसलं टेन्शन घेतलं आहे म्हणून. आणि आता ईश्वरी जी आहे ती तापामध्ये बडबडायला लागलेली असते. ईश्वरी आई आई म्हणत असते. आता अर्णव म्हणत असतो की मी सिंदूर. अंजली पण तिच्या उशीशी बसून असते, तिच्या डोक्यावरती हात फिरवत असते. आता मामा अर्णवच्या जवळ येतात आणि म्हणतात की अर्णव अरे ही काय बडबड करते. आता ते काय बोलते हे कोणाच्याच लक्षात येत नसतं. अंजली म्हणते की ईश्वरी तुला काही सांगायचं आहे का. तर आजी म्हणतात अगं तू खूप ताप चढला ना की माणूस असा बडबडत असतो ग. आणि आता ईश्वरी सतत आई आई असं म्हणत असते तापामध्ये. आता अंजली म्हणते की तिनं सतत आई आई म्हणते म्हणजे तिला सतत आईची आठवण येत असेल तर आपण सुप्रिया काकूंना बोलवून घ्यायचं का, मी लगेच त्यांना फोन लावते. तर अर्णव म्हणतो थांबताई मी फोन लावतो. तर वल्लरी एकदम ओरडते थांब अर्णव, अरे अचानक अशी ईश्वरी बेशुद्ध पडली आहे असं सांगितल्यानंतर त्या घाबरतील ना, म्हणजे टेन्शन येतील ना त्यांना, असं मला तर वाटतं बाबा. आता मामा म्हणतात अरे एरवी तर त्यांच्या नावाने बोटं मोडत असते, आज चक्क ईश्वरीच्या घरच्यांची ही काळजी करते असं मामांना आता थोडा डाऊट येतो. आता अर्णव म्हणतो की हां मामी बरोबर बोलते, उगीच एवढ्या रात्री फोन केला तर तिच्या घरचे घाबरतील. आपण आता सकाळपर्यंत वाट बघूया आणि अगदीच काय वाटलं तर उद्या त्यांना सांगूया. तर आजी म्हणतात मला पटतंय हां अर्णवचं, आत्ता उगीच एवढ्या रात्री फोन केलं तर उद्या उगीच घाबरायच्या ना त्या. वल्लरी म्हणते हो ना बरोबर आहे, पण मामांच्या ना लक्षात आलंय की वल्लरीचा हा काहीतरी प्लॅन आहे म्हणून. मामा म्हणतात मी काय म्हणतो आपण निघूयात का इथून, ईश्वरीला आराम करू देत. आणि म्हणतात की अर्णव काही लागलं तर मला सांगा मी आहेच खाली म्हणून. आणि आता सगळ्यांना म्हणतात की चला बाहेर म्हणून. आता वल्लरी मामा आजी सगळेजण बाहेर जातात. अंजली म्हणते की चिंटू मी थांबू का रे हिच्याजवळ. अर्णव म्हणतो नाही ताई तू सुद्धा जाऊन आराम कर. आता आणि पुढे अर्णव म्हणतो की ताई ते थंड पाणी, तर अंजली म्हणते हो थंड पाण्याच्या पट्ट्यानं मी पाठवते हां म्हणून. आता अंजली आणि आजीसुद्धा रूमच्या बाहेर जातात. आता हॉलमध्ये सगळेजण खाली बसलेले असतात. आजी म्हणतात आता सकाळपर्यंत तर सगळे आपण आनंदात होतो, पण अचानक काय झालं काय माहिती, किती दिवसानंतर या घरामध्ये सुख आलं होतं आणि या घराला आणि ईश्वरीला कोणाची दृष्ट लागली कोण जाणे असं आजी म्हणत असतात. आता तिथे मामा वल्लरी अंजली आकाश सगळेजणच असतात. मामा म्हणतात हे बघा तुम्ही ईश्वरीची काळजी करणं साहजिकच आहे, पण खूप जास्त विचार करून त्रास करून घेणं हे सगळं चुकीचं आहे, तुम्ही त्रास करू नका. आता आकाश येतो. आकाश म्हणतो बरोबर आहे डॅडचं, इनफॅक्ट दादाला सुद्धा ना आपल्या सपोर्टची खूप गरज आहे, सो आपण आहे ना तर त्या दोघांची ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. मामा म्हणतात बरोबर आहे, पण तू औषधं आणलेस का. आकाश म्हणतो हो मी औषधं घेऊन आलो मी घेऊन येतो हा औषधं म्हणून. दादाला औषधं देऊन येतो असं आकाश म्हणून तिथून निघून जातो. आता मामा म्हणतात वल्लरी तू ईश्वरीला, आता असं म्हणल्यानंतर लगेचच मामांना हात करतात आणि थांबवतात आणि तिथून निघून जातात. आता इतक्यातच अंजलीला फोन येतो आणि राकेशचा फोन येतो आणि राकेश म्हणतो की अगं अंजली तू निघणार होतीस ना, का नाही आली अजून. तर लगेच अंजली म्हणते की नाही मी निघणार होते, पण ईश्वरीला जरा बरं वाटत नाही आहे, तिला ताप आलाय, ती चक्कर येऊन पडली. राजेश म्हणतो काय. तर अंजली म्हणते हो जरा डॉक्टर येऊन गेले आणि मी काय म्हणते मी तिकडे येण्यापेक्षा आता तुम्हीच इकडे या ना. राकेश म्हणतो अहो पण अंजली ईश्वरीच्या अशा कशा अचानक आज चक्कर येऊन पडल्या, काही झालं होतं का तिथे. तर अंजली म्हणते की नाही हो काहीच कल्पना नाही, अचानकच असं झालं. तर राकेश म्हणतो बरं अंजली मी एक काम करतो मीच येतो तिकडे, काय काही मदत लागली ना तिथे तर मी असलेलं बरं ना. अंजली म्हणते हो हो तुम्ही या, तुम्ही इथे असाल तर बरं पडेल हां असं म्हणून अंजली फोन ठेवते. राकेशही फोन ठेवतात. या दोघांचं बोलणं सगळं आजीने ऐकलेलं असतं, आजी पाठीमागेच असतात. आता आपण पाहतोय की इकडे राकेश विचार करत असतो. तर राकेश म्हणतो की क्या बात आहे, माझी इंदुरी जिलेबी आजारी पडली म्हणजे तो चिंट्या आता
तो चिंट्या आता तिच्या आजारपणामध्ये बिझी, म्हणजे माझ्या बावळट बायकोकडून पैसे उकळण्याची हीच बेस्ट संधी आहे. आणि पुढे म्हणतो की चला मग निघूया आता 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 राकेश लगेचच घरी यायला निघणार असतो. आता आपण पाहतोय दुसरा सीन. इकडे रूममध्ये अर्णव जो आहे तो सतत ईश्वरीच्या डोक्यावरच्या पट्ट्या बदलत असतो, मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवत असतो आणि आता चेक करतो तर तिचा ताप उतरत नसतो. आता अर्णव विचार करतो मी सिंदूरचा ताप उतरत का नाही आहे म्हणून, आणि पुन्हा तो पट्ट्या ठेवतो. आता तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो की मी सिंदूर दिस इज नॉट फेअर. कारण ती आजारी पडलेली असते आणि आता हे अर्णवला अजिबात आवडत नसते. आणि म्हणतो की तू इथे, आणि हा सगळं तो अडकत बोलतो आणि म्हणतो की मी सिंदूर तू इथे असं बेडवर गप्प बसली आणि झोपलीस ना तर हे मला सगळं नाही सहन होतंय ग म्हणून. आणि म्हणतो की तू उठ ना ग मी सिंदूर, उठ ना ग. अगदी तो रडवेला झालेला असतो आणि म्हणतो उठ ना, बोल ना माझ्याशी, बडबड कर नॉनस्टॉप, इरिटेट कर मला प्लीज, उठ ना ग. आता अर्णव रडायला लागलेला असतो. त्याला ही अशी ईश्वरी झोपून राहिली हे त्याला आवडत नाही. बिचाऱ्याने त्याची अगोदरच आई गमावलेली असते, त्यामुळं आता अर्णव अंजली आणि ईश्वरीच्या बाबतीत हळवा झालेला असतो. अर्णव पुढे म्हणतो की मी सिंदूर तुला जर का काही झालं ना तर मी नाही जगू शकणार ग, असं अर्णव तिचा हातामध्ये घेऊन म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की तुला माहिती नाही आहे ग मी सिंदूर, असा म्हणतो. 2 मिनिट शांत राहतो आणि म्हणतो की बट दिस इज फॅक्ट. आणि आता म्हणतो की आता अर्णव प्रत्येक शब्द अगदी हळूवार बोलत असतो आणि म्हणतो की तुला माहीत नाही आहे ग पण आय लव्ह यू. आणि म्हणतो की आय रिअली लव्ह यू मी सिंदूर, असा तो तिचा हातात घेऊन म्हणतो. पण ईश्वरी बेशुद्ध असते, तिच्या डोक्यावरती पट्ट्या ठेवलेल्या असतात. आता यानंतर आपण पाहतोय की काही वेळानंतर आपल्याला दाखवलेलं आहे की आकाश अर्णव रूममध्ये फेऱ्या मारत असतो आणि आता त्यानं पट्ट्या पण ठेवून असं संपलेल्या असतात. तरी संपलेल्या म्हणजे बराच वेळ त्याने पट्ट्या ठेवलेल्या असतात. आता मध्यरात्र वगैरे अशी झालेली असते आणि आता अर्णवच्या लक्षात येतं त्या तिथले लाईटिंग पडदे अर्णव सगळे काही फेकून देतो, कारण तो खूप चिडलेला असतो की ईश्वरी आजारी आहे, दुखावलेला सुद्धा असतो. त्याला वाटतं की अशी ईश्वरी का आजारी आहे म्हणून तो तिच्याकडे बघत असतो. तिथले सगळ्या लाईटिंग वगैरे सगळं तो तोडून टाकतो. ईश्वरीकडे बघतो पण तिचा अजूनही ना ताप कमी झालेला असतो ना ती शुद्धीवर आलेली असते आणि अर्णव असा वैतागलेला फ्रस्ट्रेट झालेला असतो. आता आपण पाहतोय की इकडे वल्लरी तिच्या रूममध्ये येते आणि कपाटातली तिची पर्स काढते, त्यातले फोटोग्राफ्स काढते आणि ते सगळे फोटो बघत असते. आता हे सगळे फोटो बघताना मामी म्हणते की ईश्वरी अचानक आजारी पडली म्हणजे नक्कीच तिने फोटो पाहिलेले असणार. आणि पुढे म्हणते की कारण एखादा मोठा मानसिक धक्का बसल्याशिवाय हे असा माणूस आजारी वगैरे कुणीच नाही ना पडत. आता हे सगळे फोटोग्राफ्स बघून हे वल्लरी बोलत असते आणि पुढे म्हणते की पण मग ईश्वरीने फोटो पाहिले आणि अर्णवने नाही, हे असं कसं काय शक्य आहे बरं, असं ईश्वरी असं मामी म्हणत असते. आणि पुढे म्हणते आणि अर्णवने जर का फोटो पाहिले नसतील तर मलाच लवकरात लवकर काहीतरी करावंच लागेल, म्हणजे मलाच आता ते फोटो अर्णवला दाखवायलाच हवेत, कारण अर्णवने जर का फोटो पाहिले तरच मोठा धमाका होणार आहे, नाहीतर नाही, असं म्हणून जोरजोरात हसायला लागते ही वल्लरी. आणि आता आपण पुन्हा हा सीन पाहतोय की ईश्वरीच्या रूममधला. आता अर्णवने पुन्हा तिच्या डोक्यावरती पट्ट्या ठेवलेल्या असतात, सतत तो रूममध्ये फेऱ्या मारत असतो, ईश्वरीकडे बघत असतो, बिचारा बेचैन झालेला असतो, पण ईश्वरी काही केल्या शुद्धीवर येतच नसते. आता आपल्याला दाखवलं आहे अर्णव बिचारा हताश झालेला असतो आणि ईश्वरीचा हातामध्ये घेऊन तिच्या हातावरतीच डोकं टेकवलेलं असतं, कारण काही केल्या तो पाहतोय तर तिचा तापच उतरत नाही आहे आणि ती शुद्धीवर पण येत नाही आहे, म्हणून अर्णव तिचा हातात घेतो आणि ते असं डोकं ठेवलेलं असतं. आता ईश्वरी अचानकच झोपीत बोलायला लागते की कपाट, म्हणून अर्णव म्हणतो मी सिंदूर उठलीस तू, आणि तर ती ईश्वरी म्हणत असते की कपाट. अर्णव म्हणतो मी सिंदूर काय बोलतेस तू, तर ईश्वरी म्हणते सर. अर्णव म्हणतो हां काय बोलतेस तू, तर ईश्वरी म्हणते कपाट. तर अर्णव म्हणतो कपाट काय मी सिंदूर, कपाट काय, तर ईश्वरी म्हणत असते कपाट सर. आई. अर्णव म्हणतो कपाट आई, हे काय बोलते, म्हणून अर्णव आता कपाटाकडे बघतो. त्याला वाटते की कपाटामध्ये काय तरी आहे. अर्णव म्हणतो कपाटात काय असेल, म्हणून अर्णव कपाटाकडे जाण्यासाठी उठतो, म्हणजे उठायला लागतो, पण ईश्वरीने त्याचा हातात घट्ट धरलेला असतो आणि ती फक्त कपाट आई एवढंच बोलत असते. अर्णवला काही समजत नाही. अर्णव म्हणतो की मी सिंदूरला काय सांगायचं असेल, कपाट आई हे काय म्हणते, म्हणून अर्णवला काही केल्या कशाचाच तर्क लागत नाही. अर्णव उठण्याचा प्रयत्न करतो, पण ईश्वरीने त्याचा हातात इतका घट्ट धरून ठेवलेला असतो की अर्णव पुन्हा खालीच बसतो आणि पुन्हा एकदा ईश्वरी कपाट एवढंच बोलत असते, कारण ती ताप आलेला असतो आणि तापामध्ये बुरळत असते. जे काही घडलंय तो धक्का काही केलं ईश्वरीला सहनच झालेला नसतो. आता अर्णव पुन्हा जागेला बसतो आणि म्हणतो की मी सिंदूर तू काय बोलतीस ना, तू मी सिंदूर काय कपाट, सांग ना मला काय आहे कपाटामध्ये, तर ती पुन्हा म्हणते की आई. अर्णव म्हणतो ओके रिलॅक्स, तू शांत हो नको बोलूस, म्हणून अर्णव तिला
शांत करतो आणि अर्णव तिथेच बसून राहिलेला असतो. पण अर्णवला काही केल्या गोष्टींचा उलगडा होत नाही, पण तो विचार करत असतो आणि म्हणतो की मिसिंदूरला मला काय सांगायचं असेल कपाट म्हणून. आणि अर्णव पुन्हा कपाटाकडे बघतो, एकदा ईश्वरीकडे बघतो आणि म्हणतो की मिसिंदूर. तर ती काहीच बोलत नाही, पुन्हा शांत झालेली असते. आता मग अर्णव तिच्या कपाळावरच्या पट्ट्या बदलतो. आता आपण पाहतोय की वल्लरी आतमध्ये फोटोग्राफ बघत असते, जोरजोरात दरवाजा वाजतो. आता वल्लरी घाबरते ना, कोण आहे 1 मिनिट म्हणून ओरडते. पटकन फोटोग्राफ सगळे पर्समध्ये घालून ती पर्स कपाटात ठेवते आणि आले आले म्हणून जाते. तर दरवाजा उघडते तर मामा असतात. मामा फक्त वल्लरी एवढंच म्हणतात की वल्लरी लगेचच तोंड फुगून आत येते. मामा म्हणतात, वल्लरी काय म्हणायचं काय तुझ्या या वागण्याला? वल्लरी म्हणते, आता मी काय केले? आता मामा म्हणतात, ईश्वरी एवढी आजारी आहे, घरातले सगळेजण टेन्शनमध्ये आहेत आणि तू काय अशी अचानक आतल्या खोलीच निघून आलीस आणि हे काय कमी होतं म्हणून तू आतून दार कडी लावून बसलीस. तर वल्लरी म्हणते, मग काय करू मी? काय करू सांगा ना. आता मामा म्हणतात, ते पण मीच सांगायचं का? वल्लरी घरामध्ये एवढी सगळी गडबड सुरू आहे आणि वरती तूच मला विचारतेस की मी काय करू म्हणून. वल्लरी म्हणते, मग सांगा ना मी काय करू ते. आता तिच्या डोक्यावरती पट्ट्या ठेवू का? 1.5 मुलीचे पाय दाबू म्हणून मी. मामा म्हणतात, नाही आपल्याकडून एवढी अपेक्षाच नाही आहे. वल्लरी म्हणते, थँक्यू. मग मामा म्हणतात, अगं मग इतक्या वेळ तर बाहेर एवढी तिची काळजी असल्यासारखं नाटक करत असते आणि आतमध्ये एवढी टोकाची भूमिका कशासाठी हे सगळं? मामा म्हणतात, वल्लरी मला ना तुझं काही वागणं कळतच नाही आहे कधी कधी. आता वल्लरी म्हणते, कधी तुम्हाला कळालं होतं माझं वागणं? ते आज कळेल ते. आणि हे बघा, माझ्याकडून ना कोणतीही अपेक्षा करायची नाही, तुम्ही करा तिची सगळी कौतुकं, पण मला जमणार नाही असं वल्लरी मामांच्या अंगावरती डबल आवाज चढवूनच बोलत असते आणि तिथून रागाने निघून जाते. आता मामांना समजतच नाही, मामा विचार करायला लागतात ही अशी काय आहे म्हणून. आणि आता आपण पुन्हा पाहतोय अर्णवचं सीन. आता अर्णव च्या रूममध्ये अर्णव ईश्वरीने ठेवलेला जो गणूबाप्पा असतो तर त्याच्याकडे येते आणि आता अर्णव म्हणतो की गणूबाप्पा आजच म्हणते ना ती तुला. आणि अर्णव म्हणतो की तिच्यासाठी तू सर्व काही आहेस रे गणूबाप्पा, असं अर्णव म्हणायला लागतो त्या गणपतीच्या समोर येऊन. आणि अर्णव पुढे म्हणतो की हे बघ, माझा ना तुझ्यावरती नव्हता विश्वास, पण तिच्यामुळे मी हा विश्वास ठेवायला लागलोय म्हणून. आता अर्णव म्हणतो की पण ईश्वरीमुळे आत्ता माझा तुझ्यावरती विश्वास आहे म्हणून. आणि पुढे म्हणतो की हे बघ गणूबाप्पा, तुला जो काही त्रास द्यायचा ना तर तू मला दे, पण प्लीज तिला बरं कर हां, असं अर्णव म्हणत असतो. अर्णव इतका भावूक झालेला असतो की त्याला ईश्वरीचा आजार पण सहनच होत नसतो. अर्णव पुढे म्हणतो की मी ईश्वरीला असं झोपलेलं असं पडलेलं नाही सहन करू शकत म्हणून. आणि अर्णव म्हणतो की प्लीज गणूबाप्पा हे सगळं सांभाळून घे म्हणून, आणि प्लीज तिला बरं कर असंही तो म्हणत असतो. आता अर्णव डायरेक्ट आपल्याला दाखवला, हे चक्क हात जोडतो गणपती बाप्पाच्या समोर आणि आता ईश्वरीकडे बघत असतो. आणि आजचा हा भाग इथे संपलेला आहे. प्रेक्षकांना तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज होईल. आता आपण उद्या पाहतोय की अर्णव अजून झोपी गेलेला असतो आणि ईश्वरी खाली येण्याचा प्रयत्न करते. तर राजेश तिला खांद्यावरती एक हात ठेवून दुसरा हात हातात घेऊन खाली घेऊन येतो जिन्यातून. आणि हे दृश्य अर्णव बघतो आणि मिसिंदूर करून जोरात ओरडतो. आता अर्णव इतका संतापलेला असतो की पळत खाली येतो आणि राजेशला चक्क ढकलून देतो. आणि हे सगळं अंजली आणि घरातले बघतात आणि इतकं आश्चर्यचकित होतात. आता ईश्वरीला पटकन अर्णव पकडतो. आता मामीला हे ते काहीच समजत नाही, सगळेजण घरातले बघत असतात. उद्याचा एपिसोड अतिशय मस्त होणार आहे. तसा आजचा सुद्धा भाग खूप सुंदरच होता, पण उद्याचा भाग तुम्ही माझ्या आवाजामध्ये बघायला अजिबात विसरू नका. तर तू हिरे माझा मित्राचा मस्त आणि जबरदस्त असा उद्याचा एपिसोड येणार आहे. तर पाहत राहा माझी आवडती सिरियल आणि प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशाच नवीन एपिसोडसाठी पाहत राहा माझी आवडती सिरियल. उद्या भेटूया, तोपर्यंत टेक केअर, बाय.